कोणी आहे व्हिडिओ साहेबांकडे भेटायचं होतं घरपट्टी भरायसाठी। असं गावात ग्रामपंचायतच्या समोर गेलो, तिथं ग्रामसेवक नाही। व्हिडिओ साहेबांकडे आलो, व्हिडिओ साहेब नाही। आम्ही जायचं कुणाकडे? गोरगरिबांनी न्याय कुणाला मागायचा? एक महिना 2 महिने इथं येऊन जे मागत येत न्याय मागत येत गोरगरीब व्हिडिओ साहेबांचं कवा आले की लोक कुणाकडे जायचं? आम्ही गोरगरिबांनी कागदपत्र घेऊन माहिती एक वर्ष देऊ शकत नाहीत। आम्ही जायचं कुणाकडे? जनताने न्याय कुठे मागायचा? काय करायचंय बघा। व्हिडिओ साहेब नाही ना, कोणी नाही ना, ग्रामसेवक नाही। हे गोरगरिबांनी घरपट्टी नळपट्टी कुठे भरायची? पाणी मागितलं तर म्हणते आम्ही बघू, आमच्या गावचे मालकच आम्ही। करायचं काय? आम्ही कुणाकडे जायचं? मोरे साहेबांकडे, मोरे साहेबाला विचारलं, आता मोरे साहेब म्हणतात आम्ही चौकशी समिती नेमली, बघू का आमच्या मागलं एक काम होतं। नेमकं जायचं कुणाकडे? 5/5/2025 ला मी उपोषणाला बसलो होतो ग्रामपंचायतच्या 2 दिवस पूर्वी। चौकशी समिती नेमली, त्याचं अजून एक मला काही उत्तर भेटलं नाही। नेमकं शिवसाहेबांनी पत्र काढलंय चौकशी समितीचं, ते त्यांचं काही नाही। हे बघा किती अजितदादा तुम्ही पालकमंत्री आहेत, किती अन्याय आहे बघा या गोरगरिबावर। आम्ही उपोषण करून आंदोलन करून आम्हाला न्याय भेटत नाही, गोरगरिबाला काय भेटणार आहे बघा। अजितदादा तुम्ही पालकमंत्री आहात, थोडं या पंचायत समितीकडे कर्मचारी बघा, टेबलला नाहीत, खुर्च्याला नाहीत, नुसते बोतलावर चिटकून बसले तर घरी येऊन ड्युट्या करते। घरी त्यांना जायला लागतं, त्यांना विहिरीचे पैसे घरकुलाचे पैसे घरी घेऊन जायला लागतात। इथं ऑफिसला कोणी काम करीत नाही, इथं कर्मचारी नाही ना, कोणी नाही। गावात गोरगरिबाकडून 15-20 हजार रुपये घेते तर घरी नेऊन पैसे देते। इथं आला असता कर्मचारी भेटत नाही, अधिकारी भेटत नाही। कलेक्टर साहेब हे बघा गोरगरिबा अन्याय नाल्या आणि गाव स्वच्छ करा म्हणला असता ग्रामसेवक आणि मेंबर असे म्हणले मला की आमच्याकडे निधी उपलब्ध नाही, गोरगरिबाला सांग की घरपट्ट्या आणि नळपट्ट्या भर। मग मी आज सकाळ धरून गावात सगळ्या गोरगरिबाकून दर घरी जाऊन 1-1 रुपया 2-2 रुपया गोरगरिबांनी दिलेत आणि ते ग्रामसेवकाकडे घेऊन गेलो असता। ग्रामसेवक नाही ना, कर्मचारी नाही ना, कुणी नाही। त्याला फोन केला असता, ते म्हणले आम्ही दुसऱ्या गावाला, आम्हाला टाइम नाही, 8 दिवसातून एकदा येतो ग्रामसेवक, आम्हाला लय मोठे गावं दिलेत, आम्ही या म्हणला असता येत नाहीत। आणि गोरगरिबांकडून घरकुलासाठी 2 रुपये 4 रुपये आम्ही गोरगरिबाला जमा करून दिलेत आणि घरकुलासाठी 500 रुपये सर्वे करायला, घरकुलासाठी 15,000 रुपये घेतात, गायगोट्यासाठी 7,000 घेतात, विहिरीसाठी 15,000 रुपये घेऊन गोरगरिबाची लूट चालू आहे। इथं ऑफिसला मागच्या 5/5/2025 रोजी मी गावात 2 दिवस उपोषण केलं, चौकशी समिती नेमली, चौकशी समिती अजून गावात आली नाही, कुणी गावात आलं नाही। आणि म्हणाय गेला असता हे पाठवा, तुमचे अधिकारी पाठवा, आमचे अधिकारी बिजी आहेत। 15-15 शिवने हे काढलंय, पत्र काढलंय, 7 दिवसात अहवाल द्या, अजून अहवालाचं काहीच आलं नाही। दररोज ऑफिसला चक्रा मारून काही त्याचं मला उत्तर भेटलं नाही। 1 वर्षापासून माहितीचा अधिकार टाकला वांगीवर, कामाची माहिती द्या, इस्टिमेट आणि टेंडर, इस्टिमेट आणि वर्क ऑर्डर द्या, अजून एकही कागद मला दिला नाही। बाबासाहेबांनी मला अधिकार दिलाय, अधिकार दिल्यावर त्याची पायमल्ली होते, गोरगरिबांना लुटमार होते।